आमचा बेद म्हणजे त्यासाठी मासण्यासाठी लावलोय आम्ही आता. मग असं चिकन मटन घेतले जागा चिकन मटन दोन्ही घेतले. मटण वगैरे तरी काय नाही, माशावरती बेत आहे सध्या. मग चिकन मटन मासे अंडी सगळं घेतले. नाही अंडी नाही, मासा. मासा घेतला. आता चिकन मटन किती घेतले? आज गटारी अमावस्या म्हणजे लोकांमध्ये आज मटणाचं त्याचबरोबर मांसाहाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असणार आहे. गटारी सुद्धा याला असं म्हटलं जातं. मी आता कोल्हापुरातील मटण मार्केटमध्ये आहे. सध्याची परिस्थिती जर बघितली तर मोठ्या प्रमाणावर गर्दीचं प्रमाण आपल्याला दिसून येत आहे. सकाळपासून ही रेलचेल कोल्हापूरकरांच्या मध्ये दिसते. कोल्हापूरकर फक्त तांबडा पांढरा रस्त्यावर ताव मारतात असं नाही, परंतु माशावर सुद्धा त्यांचा मोठ्या प्रमाणावर ताव असतो. आज मोठ्या प्रमाणावर आपल्याला गर्दी दिसून येत आहे. गटारी अमावस्या ज्याला म्हणतात. त्याचबरोबर उद्यापासून श्रावण मास सुरू होणार आहे. श्रावणात हिंदू धर्मामध्ये मांसाहार वर्ज्य केला जातो. एक महिना अजिबात मांसाहार केले जात नाही. त्याचबरोबर लोकांना सुद्धा याची भुरळ होत नाही किंवा काही दिवस लोक एक महिन्यापर्यंत आपण जर बघितलं तर लोक अजिबात खात नाहीत. आपल्या बरोबर काही लेडीज आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा करूया. गटारी अमावस्या आहे, काय परिस्थिती दिसत्या मटन मार्केटमध्ये? कोल्हापूरकर जर बघितलं तर कोल्हापूरकर फक्त तांबडा पांढऱ्या रस्त्यावर ताव मारतात आणि कोल्हापूरकरांच्या मध्ये मटणाचं प्रमाण जास्त असते. नेमकी काय परिस्थिती जाणवत्या आणि आजचा तुमचा बेत कसा आहे गटारी अमावस्या? गटारी अमावस्येचा बेत म्हटला तर तसंही शक्यतो कोण पाळायला बघतच नाहीयेत. आहे बऱ्यापैकी. आज गटारी अमावस्या आहे. आज दिवसभरात कसा बेत आहे तुमचा? घरी जाऊन असेल किंवा मित्रमैत्रिणींच्यात तुमचा कशा प्रकारचा आज बेत? हा, आज लास्ट दिवस असल्यामुळे नॉनव्हेज असणारच आहे. तुम्ही आता काय लिहालाय? मासे मासे किती किलो घेतले? 2 किलो 2 किलो मासे घेतले का? मग ह्याच्या आधी कधी 2 किलो घेत होता काय? घेत होते. दादा, काय नेमकी आज माशांची परिस्थिती दिसत्या? आज मासे जर बघितलं तर मागच्या काही दिवसांच्या तुलनेत म्हणा किंवा एकंदरीत बाकीच्या दिवसांमध्ये तुलनेत आज माशांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. काय परिस्थिती दिसते? आज गटारी अमावस्येचा आहे आणि उद्यापासून श्रावण सुरू होतं. असं बघायला गेलं तर आज छान गिऱ्हाईक आहे. सकाळपासून मासे आवड बी भरपूर आहे, कस्टमर बी भरपूर आहे. इतर टायमाला कस्टमर खूप कमी असते. उद्या श्रावण चालू होणार, त्यामुळे आज कस्टमर तर देवाच्या कृपेने छान आहे. आता काय त्याचं दरचं कसं काय प्रमाण आहे? मागच्या वेळेचा दर म्हणजे समजा दररोजचा दर किती असतोय आणि आज गटारी अमावस्या आहे, उद्यापासून श्रावण सुरू होतोय, त्या निमित्तानं त्याचं कसं दर आहे? दर जरा आजच्या पुढे कमीच आहे. उद्या श्रावण चालू होण्यामध्ये आज जरा माल जादा असल्यामुळे दर जरा 10-20 रुपये ते कमीच आहे रोज कस्टमरच्या हिशोबाने. आता स्टॉक किती आणलाय तुम्ही आज गटारी अमावस्या असल्यामुळे? सकाळपर्यंत तरी आतापर्यंत एक 400-500 किलो माल तर आतापर्यंत उडलेला आहे. आता किरकोळ राहिलाय, ते बी 5-5.5 मार्केट शांतता होईल. ग्राहकांची चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे का? हा, एकदम छान आहे. आपण बघू शकता की कोल्हापूरमध्ये फक्त तांबड्या पांढऱ्या रस्त्यावर ताव न मारता कोल्हापूरमध्ये माशांचं सुद्धा प्रमाण जास्त आहे. काका, काय सांगाल? कोल्हापूरमध्ये तांबड्या पांढऱ्या रस्त्यावर ताव मारणारी लोक आहेत आणि माशाचं प्रमाण सुद्धा कोल्हापूरमध्ये जास्त दिसतंय आणि त्यातल्या त्यात आज गटारी अमावस्या आहे आणि उद्या श्रावण सुरू होतोय. नेमकी काय परिस्थिती दिसते? तुम्हाला काय वाटतंय आज कसा बेत आहे तुमचा आज गटारी अमावस्या? आज गटर अमावस्या जोरात होणार. बर, जोरात गटर अमावस्या होणार. बाकी काय? तुमचा बेत कसा आहे काय? आमचा बेद म्हणजे त्यासाठी मासण्यासाठी लावलोय आम्ही आता. मग असं चिकन मटन घेतले जागा? चिकन मटन दोन्ही घेतले. मग चिकन मटन मासे अंडी सगळं घेतले? नाही अंडी नाही, मासा घेतला. आता चिकन मटन किती घेतले? चिकन 1 किलो, मासा 1.5 किलो. जरा शॉप तळायला मासा घ्यायचा. आणि मटन? मटन नाही, चिकनच घेतलं. फक्त चिकन घेतले. आज काय वाटतंय? आज गटारी अमावस्या, उद्यापासून श्रावण चालू होणार आहे. कडे होणार. आज गटर अमावस्या जोरात होणार. मग आज फुल टाईट. नेमकं जर बघितलं तर कोल्हापूरमध्ये ही परिस्थिती आपल्याला सगळीकडे दिसून येते. अजून काही लोक आहेत, त्यांच्याबरोबर आपण चर्चा करूया नेमकी काय परिस्थिती दिसून येत्या. कारण की कोल्हापूरमध्ये ही परिस्थिती आपल्याला सगळीकडे दिसून येते. सगळ्या मटन मार्केट असून दे, कोल्हापूरच नाही तर आपण सगळीकडे ही परिस्थिती आपल्याला जाणून येते. कारण की जी परिस्थिती आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आपल्याला दिसून येत आहे. काही लोक आपल्यासोबत आहे त्यांच्या संघाने बोलूया. दादा, नेमकी काय परिस्थिती आहे? आज गटारी अमावस्या आहे, उद्यापासून श्रावण सुरू होतोय आणि एकंदरीत कोल्हापूरमध्ये मटणाचं प्रमाण सुद्धा जास्त म्हटलं जात आहे. तुमचा बेत आज कसा आहे काय?
मटण वगैरे तरी काय नाही, माशावरती बेत आहे सध्या. गटारी आमोशा मटण आणि चिकन साठी प्रसिद्ध आहे म्हटली जाते आणि कोल्हापुरात मटण जास्त खाल्लं जाते. आज तर मटणाचा बेत जास्त असणार आहे. मटण काय आहे कंटिन्यू असतेच कोल्हापूरमध्ये, पण मासा आज खायला जरा बरं आहे. मार्केटला मासा भरपूर, मार्केट फास्ट चालू आहे माशाचं. कुठले कुठले मासे घेतले काय? आहे बऱ्यापैकी आहे, पापलेट आहे, सुरमई आहे, शेंगाळा आहे, जे पाहिजे ते आपल्याला. किती किलो घेतले काय? 1-1.5 किलो बाद झालं घरगुती. बस एवढंच बस. अहो, आज उद्यापासून श्रावण आहे, खाणार काय नाही सा? रेग्युलर उलट जास्त 5-6 किलो खाला. नाही बाद झालं तेवढं. कसा दर काय आहे? कसा दर व्यवस्थित आहे का? आहे बऱ्यापैकी रेट कमीच आहेत, काय वाढलेले नाहीत. 150, 200, 250 असेच आहेत. दर आहे अशात मार्केटला सेम आहे. ते जर बघितलं तर पाठीमागे जर बघितलं तर माशाचा दर सुद्धा जास्त आहे आणि माझ्या पलीकडे जर बघितलं तर इथं चिकनचा सुद्धा चिकनवर सुद्धा लोकांची भुरळ जास्त प्रमाणावर दिसून येते. आणखीन काय आपल्यासोबत दुकानदार आहे त्यांना विचारलं की दर नेमका कसा पद्धतीचा आहे. काका दर आज काय माशाचा दर कसा आहे आज गटाऱ्यामध्ये? माशा दर कमी आहेत गटर आमोशामुळे. काय आणि मासे स्वस्त आहेत सगळे. मग आज स्वस्त म्हणताय, दर कमी आहे असं म्हणताय, मग दर कमी का झालाय काय आज? उलट लोकांची मागणी जास्त आहे ना उलट. मागणी आहे तर आता जरा आवक जरासं कमी असल्यामुळे आम्ही दर पण कमी लावलेला आहे. काय आज गटर आमोशामध्ये लोक महिनाभर खाणार नाहीत ना, तरी आज लोक खाऊन त्यात म्हणून आम्ही दर कमी लावलेला आहे माशाचा. तुमचा आज बेत कसा आहे? चिकन मटन मासे काय आहे का? तुमच्या घरातला बेत कसा आहे आज गटारे आमोशा असल्यामुळे? आहे की मासा पण फ्राय, मासा मटन चिकन सगळं असते. आम्ही महिनाभर खाईत नाही ते सगळे, त्यामुळं आज गिराक पण थोडं बहुत आहे. माशात आवक पण आहे आणि दर पण माशाचा कमी आहे. मटणाचा चिकनचा आणि माशाचा दर जरी जास्त असला तरी काय कोल्हापूरकरांना एवढं फरक पडत नाही, कारण की कोल्हापूर हे कायम खवय्या म्हणून ओळखले जातात. त्यामुळं आज गटारी आमोशा आणि कोल्हापूरमध्ये याचं मोठ्या प्रमाण आपल्याला दिसून येते. आता आपण बघितले की लोकांच्याकडून प्रतिक्रिया, त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये चिकन मटन त्याचबरोबर पांढरा रस्सा तांबडा पांढरा रस्सा खाण्यासाठी लोकांची बुरळ पडलेली आहे. त्यामुळे आज गटारी आमोशा असल्यामुळे लोकांमध्ये उत्साह आणि एकंदरीत चांगले वातावरण आपल्याला दिसून येत आहे. कॅमेरामॅन सुरेश पाटील सोबत मी साजिद तरुण भारत, कोल्हापूर.